तुमचं नाव सांगा पहिलं. माझं नाव गिरीश गणपतराव शिरवाडकर. मी ज्यावेळेस या ठिकाणी मतदान करण्यासाठी आलो त्यावेळेस मी इथे खोलीमध्ये फक्त एकटा होतो. त्यावेळेस इथे कोणीही नव्हतं, म्हणजे मतदानासाठी मी एकटाच होतो. त्यानंतर मी मतदान केलं. त्याच्यानंतर मी जे बटन दाबलं, त्याच्यानंतर ते बटनच्या समोरचा लाईट न लागता त्याच्यावरचा अनुक्रमांक 1चा लाईट लागला. मी मतदान केलं धनुष्यबाणाला आणि लाईट लागला हा कमळाचा. त्याच्यानंतर मी या ठिकाणी त्या अधिकाऱ्यांना कंप्लेंट सुद्धा केली. तर त्यांनी मला असं सांगण्यात आलं तुम्ही लेखी स्वरूपात द्या. मी आता लेखी स्वरूपात सुद्धा इथं तक्रार केलेली आहे. तर लेखी स्वरूपात तक्रार करायच्या आधी सुद्धा त्यांनी मला असं सांगितलं की याचा नंतर शहानिशा होईल, याच्यात जर तुमचं खोटं निघालं तर तुम्हाला पोलीस केस होईल व तुम्हाला जेलमध्ये जावं लागेल. अशा प्रकारे सरळ सरळ मला त्यांनी धमकी दिली. फॉर्म फक्त काही नाही, त्याचं एक माझं त्याच्यात नाव होतं, यादी क्रमांक होता, बस एवढंच होतं आणि माझी सही होती. आणि अधिकारी कोण होते? त्यांचं नाव आता वाहक म्हणून होतं. किती नंबरला घडली? उमेदवाराचे प्रतिनिधी आहात की? प्रतिनिधी नाही, मी मतदार आहोत. वोटर आहेत. पण माझ्या अशा संबंधात झालं म्हणून मी तिथे ती कंप्लेंट केली. तर मला त्यांनी असं सांगितलं हे साधारण झाला 1 पाऊण तास. या उमेदवार या.